आरती, आज बुधवार आहे, काय बनवतेस आज जेवणामध्ये? आज मला कंटाळा आलाय, त्यामुळे तुम्ही काहीतरी आज बाहेरून मागवा. अरे बाहेरनं नको, आज बुधवार आहे, गटारी आहे. तुला मी गटारी निमित्त, गटारी स्पेशल म्हणून आज तुला मी मालवणी चिकन आणि वडे बनवून घालतो. चालेल तुला ते? काय सांगता? अरे वा, चालेल. ओके, चल मग तयारी करूया आपण. चला मित्रांनो, मी बायकोला सांगितले तर खरं, मी तिला चिकन वडे बनवून घालते म्हणून. बघूया आता कसं बनतं ते, तुम्ही पण बघा, सगळ्यांनी बघा. परवांच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज मी स्वतः माझ्या हाताने गटारीनिमित्त चिकन वडे, मालवणी पद्धतीने चिकन वडे बनवणार आहे. चला आपण बघूया आजची रेसिपी कशी होते ते. मित्रांनो, आजची माझी जी जेवणाची रेसिपी आहे हे मालवणी चिकन आणि वडे आहेत. त्यामुळे मी आता तुमका मालवणीच बोलात पुढचा सांगते. बायको चांगलं आहे खरा, मालवणी तुका मी चिकन आणि वडे घालते म्हणाल, परंतु चला मी आता मार्केटमध्ये जाऊन चिकन घेऊन येलो आहे. आणि तुम्ही बघला आता थोड्या वेळापूर्वी मी काय काय सामान काढलं आहे. तर काय काय सामान काढलं आहे ह्या तुमका दाखवते. यावं आता काढलेला सामान बघा. 4-5 कांदे चिरून घेतलेले आहेत, लिंबू हा, कोथिंबीर आहे, हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे, वला खोबरा, मिरच्यां आहेत, सुक्या खोबऱ्या किसून घेतलेला, आला, लसूण, हळद, मालवणी मसालो आहे. मालवणी मसालो आम्ही स्वतः बनवतो घरात. 1 वर्षाचा मालवणी मसालो आम्ही एका वर्षात एकदमच बनवतो आणि ठेवून देतो सेव करून. मीठ आणि खडे मसाले, त्याचे थोडे थोडे घेऊन खडे मसाले, आणि ह्या सगळं सामान आता तव्यावर भाजायचा आणि नंतर मग मिक्सरला लावून घेऊन आपण पुढची प्रोसिजर करूया. चला मित्रांनो, ह्या बघा, मी जाऊन चिकन आणले होते 1/2 किलो. आता ह्या आपण मॅरिनेट करूया. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा 1 चमचा हळद टाकूया, जराशी स्प्रिंग करून टाकूया अशी हळद. 1 चमचा हळद टाकूया, थोडासा मीठ टाकूया, थोडासा, आणि ह्याच्यामध्ये 1 अर्धा लिंबू पिळूया संपूर्ण एका, म्हणजे टेस्ट चांगली येते एका. असं लिंबू पिळून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये आला लसणाची पेस्ट असणार ना, ती 1 चमचा घेऊया ह्याच्यात आणि टाकूया. थोडीशी टाकते अजून जराशी, म्हणजे टेस्ट मजा येते करून. आणि ह्या सगळ्यांना हातानं आपण जरा ह्या करून घेऊया, काय मॅरिनेट करून घेऊया. बघा मित्रांनो, आता वाटप करूया. वाटप भाजून घेऊया. थोडंसं ह्याच्याप्रमाणे तेल टाकते थोडासा. बघा, तेल टाकले, तेल थोडासा गरम झाला, थोडंसं अजून टाकते, जरा मजा येऊ दे, जरा खाऊ काय. हे बघा, तेल आता गरम होऊ दे. त्याच्यात आपण लसूण टाकूया, आला टाकूया जरा. बघा कसा गरम होतो ना काय. हे थोडं ढवून घेऊया, जरा फ्लेम कमी करूया, कारण का गरम झाला ह्या होता. ह्याच्यात जे हिरवे मिरची घेतलेत ना ते टाकूया. हिरवे मिरची बघा असे, ते पण थोडेसे भाजून घेऊया. आता या भाजला. आता ह्याच्यात तो कांदा टाकूया, कांदा भाजून घेऊया जरा.
मित्रांनो काय सॉरी हा, पहिल्यांदा ना तो खडू मसाला असतो ना तो पहिलं भाजून घेऊ होतो काय, पण तर काय आता बायकोन आठवण केलं कसला जवान करता तसं काय, तर पहिला ह्या करा म्हणत काय तो खडू मसाला भाजून घ्या म्हणून, तर तो पहिलं आता भाजून घेते बाबा विषय ना, तर त्याचा पुन्हा बायको पुन्हा म्हणत बरा नाही झाला तर म्हणताला काय केलाच या तुम्ही काय, तर एक खडू मसाला जरा भाजून घेते याच्यात पहिल्यांदा एका साईडिक त्याचा का साईडिक करून आठवण केल्यानं त्यानं खडू मसाला भाजून घ्या म्हणून. आमच्या मालवणी मसाल्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले वगैरे सगळे असतात, परंतु थोडंसं स्वाद अजून मस्त येण्यासाठी आम्ही थोडे खडे मसाले त्यात टाकून ते भाजून घेतो. कांदा असं लाल होईपर्यंत ना आपण भाजून घेतलो. आता ह्याच्यातनं आपण पहिला सुक्या खोबऱ्या टाकूया, त्या भाजूया. तर मिक्स करून घेऊया असं. तसाच ह्या ओला खोबरा तर आपण भाजून घेऊया. आता ह्या खोबरा आणि कांदा ना पुन्हा एकदा व्यवस्थित चांगल्या प्रकारे भाजून घेऊ समजला, तर त्याची टेस्ट मटणाची चांगली चिकनची चांगली येते आणि एकदम मस्त लागताला. खोबरा पण भाजूचा असता, कांदो पण भाजूचो असता काय, आणि सगळं असं या भाजून घेऊ घ्या. आणि ह्याच्यात ना ही हिरवी कोथिंबीर आपण जी घेतली आहे ना ती पण थोडीशी टाकूया ह्याच्यात. खोबरा आणि कांदा सगळं एकदम लाल झालेलो, आपला वाटण चांगल्या प्रकारे वाटलेला म्हणजे लाल झालेला समजला काय. तर आता मी गॅस बंद करतो आहे आणि 15 मिनटं एका ठेवूया, थंड होऊ दे जरा. नंतर आपण एका ग्राइंडरला लावून किंवा घराकडे गावाक असतात तर पाट्यावर वाटून घेऊया आणि नंतर आपण मग चिकन बनवूया. आता ह्या 15 मिनटं थंड होईसर आपण वड्याचं पीठ घेऊया. चला मित्रांनो, आता आपण वडे बनवण्यासाठी लागण्याचं साहित्य असा तर बघूया. साहित्यामध्ये वड्याचा पिठा जेवढा आपण होया तेवढा घ्यायचा. त्यानंतर त्याला मीठ लागतं, तर मीठ घ्यायचा आणि गरम पाणी घ्यायचा. आपण आता गरम पाणी घेऊया. पहिला गरम पाणी घेतलं तर चांगल्या प्रकारे पीठ हे होता. 2 चमचे गरम पाणी घेऊया, 2 कप गरम पाणी घेऊया. त्याच्यात 1 चमचाभर मीठ टाकूया. तर मिठानं आपण पाण्यात घातलं तर आपण चमच्या व्यवस्थित हे करून घेऊया. काय त्याच्यामध्ये विरघळून घेऊया. विरघळून बघा कसा तो विरघळला आता. आणि त्याच्यामध्ये जे आपण जर पीठ घेतला तर पीठ सगळं टाकू. बघा असं पीठ टाकूचा. पीठ टाकल्यानंतर सगळं पीठ घ्या. सगळं पीठ टाकून झाल्यानंतर आणि जर पाणी आपण जर टाकलेला त्या पाण्यात पीठ मिक्स करू. जर आपण घेतलेलं पाणी जर कमी वाटत असाल तर अजून थोडं पाणी घ्या. त्या पाणी त्या पिठात टाका आणि आपण आता चमचा वापरतो म्हणजे पीठ पाणी गरम हात भिजत भाजात म्हणून आम्ही आता तो चमच्यान ठेवते मी. काय तुमचा जो अशा प्रकारे आपण पिठात पाणी टाकून असं मळून घ्यायचा. व्यवस्थित मळूचा आता पीठ
त्याच्यामुळे वड्या खुसखुशीत आणि चवदार होतले, चवीत चांगले लागतले. आणि पाणी टाकताना पाणी आपण जसा चपातीत पीठ मळतो तसंच मळूचा आणि अशा प्रकारे पीठ मळून झाला. अशा प्रकारे पीठ मळूचा एवढ्या जाड आणि त्या पिठाचो असो गोळ करून घ्यायचा. ताटातच फिरवून गोल फिरवून पिठाचं गोळ करायचं. त्यानंतर पीठ व्यवस्थित मुरण्यासाठी त्याच्यामध्ये त्याला एक छोटंसं खड्डो करून त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आणि असा थोडं तेल टाका, जास्त टाकू नका. आणि एक कांदो सोडलेलो कांदो घ्या आणि त्याच्यात बुडवून ठेवा आणि बाजून त्याका आता पीठ असा दाबून ठेवून त्या पीठ आपला अर्धा तास मुरत ठेवता, जेणेकरून वडे हे चांगल्या प्रकारे होतात. चला आता आपण चिकन फोडणे घालूया. त्याच्यासाठी कढई घेतली, कढई गरम करून ठेवूया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. तेल टाकून त्याच्यामध्ये आपण जो थोडंसं फोडणीसाठी खडे मसाला ठेवलो होतो तो टाकूया. नंतर थोडंसं कांदो चिरून ठेवलो होतो आपण फोडणीसाठी तो टाकतो. आणि ह्या सगळा जो आपण टाकलेला कढईमध्ये ता सगळा ढवळून घेऊया. थोडं कांदो लाल होईपर्यंत ढवळून घेऊ घ्यायचा आणि त्याची टेस्ट चांगली लागतं. अशा प्रकारे ढवळीचा कांदो लाल होऊन दे. सगळं कांदो लाल झालो आता बघा दिसतात ना, कांदो थोडंसं जवळ झालो होतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही जो मालवणी मसाला आमचा तो 3-3.5 चमचे टाकतो. आता फोडणीमध्ये 3-3.5 चमचे मसाला टाकल्यामुळे काय होतं याच्यामध्ये तर तरी चांगली येतात, टेस्ट चांगली लागतं त्याच्यात. दुसरी गोष्ट म्हणजे फ्लेम ह्याच्यासाठी ना मसाला टाकताना मसाला त्याची टाकला की त्याची जी गॅस आहे तो थोडंसं कमी ठेवा, नाही त्याचा मसाला जाळ समजला काय. आणि मग त्याच्यामध्ये आपण जर मॅरिनेट केलेला जर चिकन होता तर टाकून तर आपण ढवळून घेऊया. चला बघा कसं ढवळत होतं. अशा प्रकारे ढवळा. संपूर्ण जी फोडणीचा मसाला जी फोडणी आहे संपूर्ण चिकनला लागायची. व्यवस्थित ढवळून घ्या. एकजीव हो गा सगळा. म्हणजे ती फोडणी जी आहे त्याच्यामुळे तो तिची फोडणीचा जो काय हे अर्क तो मटन तर सगळ्या एका लागावं मी तर मुरताला त्याच्यात काय ढवळून घ्या. आणि थोडा वेळ आपण तर वाफवर ठेवूया. काय थोडं हे करूया म्हणजे थोडंसं शिजून येतं का थोडंसं. हे बघा त्याची वाफिली आहे का आता थोडीशी. हे बघा वाफिली बघा कसं त्याच्यामध्ये त्याच्यात हे झालं ती फोडणी कशी हा झाली आहे त्याच्यात ऑब्झर्व झाली म्हणजे शोषल्याने चिकन. हां आणि त्याच्यामध्ये आता शिजण्यासाठी म्हणून आपण आता गरम पाणी केला आता गरम पाणी ह्याच्या लेवलपर्यंत टाकूया. जेवढा ह्या चिकन संपूर्ण त्या पाण्यात हे होईल तिथपर्यंत आपण टाकूया. पुन्हा इथं ढवळून घेऊन ढवळूया आणि त्याच्यावर झाकण ठेवून आता शिजत ठेवूया. पण मगाशी पाणी टाकून चिकन शिजवून ठेवलं होतं. बघा आता शिजला चांगल्यापैकी. हे बघा मस्तपैकी शिजला. ह्याच्यात वाटप टाकूया. मसाला टाकून मग त्या ह्या करूया काय पुन्हा एकदा शिजत ठेवूया. पुन्हा थोडंसं आपण जे वाटप हे केलं होतं ते ग्राइंड करून घेतलं
आणि आता त्याच्यात असं मिक्स करून घेतलं आहे बघा असा. मध्ये मध्ये मालवणी आणि मध्ये मराठी पण येतात, पण समजून घ्या तुम्ही. आणि आता खूप जरा जाड झाला, याच्यात थोडासा त्याची हे वाढवण्यासाठी थोडं पाणी टाकूया. कारण काय आहे, माझ्याकडे जेव खाताना माझी सून झील आम्ही होणारं जावं असे सगळे येणारच, समजलं काय. त्यामुळे जरा प्रमाण जरा जास्त करतो आहे. आता म्हणतात इतक्या ढवळून ढवल्यान म्हणाल काय, असं काय म्हणा नको. आणि त्यात चवीप्रमाणे आता मीठ टाकतो आहे बघा. मीठ टाकलं आहे, पुन्हा एकदा ढवळून घेतो आहे. बघा ह्याच्या वाटाप टाकलं, आता मीठ टाकलं आहे. हे आता 5-10 मिनटं शिजान दे जरा. हां पुन्हा एकदा अजून ह्याच्या झाकण ठेवूया. मित्रांनो हे बघा आपलं मटण शिजला बघा मस्तपैकी. वास पण सुंदर येता काय. तर आता ह्या शिजला, ह्याच्यात आपण आता कोथिंबीर टाकूया. आणि 5 मिनिटांनी गॅस बंद करून टाकूया. चला बघा असा आहे आमचा मस्तपैकी मालवणी चिकन तयार झालेला. समजला का. बायको खाऊ घालतोय, बघूया काय म्हणतात ना. आता पहिले तू पण तो वडे थापून घेऊया. चला मित्रांनो हे बघा, जे आपण पीठ ह्याचं ठेवलं, वड्याचा पीठ केला होता, आता मळून घेतलेला. आणि त्याच्यात तो वड्याच्या लिंबाचे एवढ्या आकाराचे वड्याचे गोळे करायचे असे बघा. असे आपण त्याला पण तापत ठेवला बघा वडे काय. असे 2-4 वाटी पहिले घेऊया वडे करून. वड्याचे गोळे करून घेऊया. वडे थापायच्या आधी त्या खाली त्या पळपटाच्या वर आपण एक प्लास्टिकचं थोडंसं चांगल्या प्रतीचं हे घ्यायचो आणि ह्याच्यात ठेवून हे असे वडे हळूहळू थापायचे बघा असे. मित्रांनो हे असे आपण वडे थापून घेतलेले आहेत. आणि हे वडे आपण आता तेलात सोडूया. तेलात सोडल्यानंतर काही वेळाने ते वडे असे परतून घ्यायचे आहेत. असा फुगला पाहिजे वडा. आणि असा थोडासा लालसर होईपर्यंत थोडा ठेवायचा आहे. आणि शिजल्यानंतर तो बाहेर काढायचा आहे. परवानू होता की नाही तुमचा अजून चिकन वडे? झाला ह्या हाडले तुका घे तुका खा. हे वडे, ह्या मटण, ह्यो कांदो, ह्यो टमॅटो लोणचं खा. बघ पोटभर खा आणि मका सांग कसा झाला. घ्या मी टेस्ट करून सांगते. खा बाई खा. कसा झाला. सुंदर झालंय. वडे पण कुचकुशीत एकदम नरम झाले आहेत आणि चिकन पण सुंदर झालंय. नक्की सुंदर. 100 पैकी 100 मार्क. असोच पोरगो होय माका. पोरगो पसंत असा. मित्रांनो मी चिकन आणि जे वडे बनवले ते माझ्या बायकोला आवडलेले आहेत. पण ह्याच्यामध्ये खूप कष्ट आहे काय. खरोखर तर महिला वर्ग ज्या प्रकारे जेवण बनवतं आणि जेवण आपल्याला खायचं, आपण म्हणतो मस्त झाले, सुंदर झालं, आपण म्हणतो असेच वडे होय तसंच वडे. खरोखरच महिला वर्गाला खूप त्रास आहे. आणि तो त्रास मला आता समजलेला आहे आज काय जेवण वडे आणि मटण बनवताना. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून शेअर करून आणि सबस्क्राईब करून सांगा. थँक्यू.